श्रीराम जय राम जय जय राम जय बजरंग जय हनुमानाच्या जयघोषात विश्वशक्ती बहुउद्देशीय संस्था व वेणुगोपाल नगर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यांच्या संयुक्त विद्यमाने मंगल कलश अक्षता शोभायात्रा व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। नागेंद्रनगर येथील देवी मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये भाजपा अध्यक्ष नरेंद्र काळे, सभागृह नेते शिवानंद पाटील, तरुण भारतचे माजी संपादक विजयकुमार पिसे यांची प्रमुख उपस्थिती होती। श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा 22 जानेवारीला होत आहे। या पार्श्वभूमीवर विश्वशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था व वेणुगोपाल नगर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नागेंद्रनगर येथील देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमासह मंगल अक्षता कलश पूजन व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। शोभायात्रेत शाळकरी मुले, लेझिम पथक, वारकरी, डोक्यावर कलश घेऊन महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। यात्रेतील सहभागी रामभक्तांकडून जय श्रीरामचा जयघोष सुरू होता। या यात्रेत रामभक्त हनुमानाच्या वेशातील चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। या प्रसंगी भाजपा प्रदेश सहसंयोजक रवी भवानी, हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे, दक्षिण इंडियन आघाडी शहर अध्यक्ष नरसिंग सरला, गिरीश बत्तुल, शिवानंद कल्लूरकर, सावरबस कुमावत, सरचिटणीस विजय महेंद्रकर, उपाध्यक्ष सिद्धराम तट्टे, सरचिटणीस रवी दुस्सा, इरेश क्यातम, कृष्णहरी क्यातम, दामोदर अन्नलदास, श्रीनिवास पामू, तिम्मप्पा केंचीगुंडी यांच्यासह पंढरपूर येथील हरेराम हरेकृष्णचे सेवेकरी, भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।